नमस्कार मंडळी, मी तुमचा प्रणय आपल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करतो आहे. खूप दिवसापासून फिरायचा प्लॅन चालू होता, कुठे जायचं. तर सगळ्यांनी एकच ठरवलं की हरिहरगडाला जाऊया, एकदा ट्रॅकिंगचा अनुभव घेऊया. आणि 3 वाजता निघायचा प्लॅन होता, सो आम्हाला थोडा निघायला लेट झाला आहे. आत्ता वरतीच आहे, रोडला चाललो आहे. मित्र सगळे थांबलेत, वाट बघतात तिकडे. तर लवकर पोचूया आणि बघूया हरिहरगड कसा असणार आहे सकाळी ट्रेकिंग. सो तुम्ही पाहत राहा आणि कंटिन्यू राहा. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. तुम्ही कशा ऐकून आल्या? मोरया बरसतो मोगरा थेंब गंधाचे, वरजरी वेड हे ताल छंदाचे. माझे म्हणणारा मन अंतर दरवळणारा, ही स्वर्ग सुखाची दारे, हे गीत प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप जजलेले. तर गाईज, आता आम्ही आलो आहे हरिहरला. आपल्याला इथे पोचायला लेट झाला, 9 तर वाजून गेलेत. कारण की आम्ही येताना स्लो आलो होतो, पाऊस वगैरे होता. पुढे पोरं चालली आहेत. हा प्रतीक. आणि गाईज इथे मौसम तर एकदम मस्त आहे, वातावरण तर काही सांगू तुम्हाला, मस्त धुक्याने भरलेलं आहे. तो पटापट वरती जातो आणि वरती काय काय होणार आहे ते तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, तिकडे बघू शकता तुम्ही हरिहरगड. आता इथून जस्ट सुरुवात केली आम्ही. हे एंट्री गेट आहे हरिहरगडचा. मावळे आम्हीच लढणार, मावळे आम्हीच लढणार, सागर शिवबाच होणार. परत एकदा आम्ही वरती चढायला सुरुवात करतोय. खूप म्हणजे रिमझिम असा पाऊस आहे, पण वारा खूप आहे. तर गाईज वरती पोचलोय आम्ही. मस्त वारा आहे, शपथ. हा प्रतीक इथे दमलाय. बरेच दिवसांनी चालायची सवय मोडली आहे, पण तरी पण खूप मजा आली आहे. वरती तर पूर्ण धुक्क आहे, त्यामुळे आपल्याला अजून पायऱ्या दिसत नाहीत. एक साईड तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो, जो आम्ही आत्ताशी खाली जे अजून चालू पण नाही केला आहे. आम्ही वरती जाऊ चढायला तेव्हा. अक्षा फुल आनंद घेतोय. आणि वरती चढताना त्याला 20 रुपये भेटले. बाबा काय बोलणार, ते पण यांची मारामारी, कुठे ठेवू रे कुठे नको. गाईज तुम्ही ट्रॅक बघू शकता. प्रतीक भाऊ चढतोय वरती, प्रतीक पण चढतोय, मानकर पण चढतोय. खतरनाक गाईज. ट्रॅक तर बघू शकता तुम्ही. वरती तर पूर्ण एवढं क्लायमेटमध्ये धुकं आहे ना, एक नंबर. तुम्ही खालून पण व्ह्यू बघू शकता. अजून तर पायऱ्या चढायला आत्ताशी स्टार्ट केल्या आम्ही. अजून वरती जायचं आहे, एकदम लास्ट टोकाला. तिकडे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. इकडे प्रवेशद्वार आहे, तिकडे जायचं आपल्याला. सो थोडेसे ब्लॉगमध्ये अडथळा येईल, तर तुम्हाला आम्ही कनेक्ट करू. तोपर्यंत कंटिन्यू बघत राहा आमच्यासोबत. आणि तुम्हाला आवडल्यात तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसं आहे. गाईज आता पोचलो आम्ही इथे. आणि इकडून ट्रेक चालू होतो, इकडून पूर्ण वरती जायचा. आणि हा थांबला आहे. आता अर्धा वाटत परत चाललेला, याला घेऊन आलोय. पहिली सुरुवात केली साहिलने. हरिहरगड हा एक खतरनाक ट्रॅक मानला जातो. अजून तर पोरं खूप वरती गेले आणि इथपर्यंत गेल्यावर आहे ना, आपण दुकामध्ये काही दिसणार नाही. आपण अक्षा पण चढल्यावरती
गाईज प्रवेशद्वार पार करून आता आम्ही आलो. खालचा तुम्ही नजारा बघू शकता. आणि हे एक पूर्वीच्या काळी बांधलं होतं छोटंसं, जिकडनं तुम्ही पुढच्या परिसरावरती पूर्ण नजर ठेवू शकता. आणि परत एकदा इथून पुन्हा एक पायऱ्या चढायच्यात आपल्याला. आताशी तर आपण अर्धच चढलोय आणि इकडे धरायला सुद्धा काय नाही. या प्राचीन किल्ला या सर्वात कठीण ट्रॅक मानला जातो. इकडनं असं वरती सो गाईज फुल मजा येते चढायला. आणि करायचा होता आम्हाला ट्रॅक. आता एवढं तर चढलोय आम्ही. इकडून आता परत वरती. अख्ख्या पूर्ण व्हिडिओ मध्ये तूच दिसतोय आज. अरे चल ना, दिसताय तुम्ही काय जो मारतायत नुसते. या मिनीने एवढे 10 फोटो काढले तरी मारतोय. गाईज आताच खाली उतरलोय आम्ही आणि हे 5-5 मिनिटाला फोटो काढायला थांबतात. तयारी देत साल्यांनी माझा एक पण फोटो नाही काढला, पण यांचे 10 फोटो काढले. आणि खाली बघू शकता पूर्ण दुःख आहे. आणि इकडून असं वरती चढायला आहे. काही जाताच वरतून आम्ही खाली उतरलो. तर गाईज आम्ही आता बसलोय हरिहरच्या इथे. आणि इकडचा समोरचा व्ह्यू बघा. अजून पण पब्लिक चढते वरती. आणि आत्ता तर खूप गर्दी झाली. आणि हे असं निसर्गरम्य वातावरण. कहीं आसमां इश्क है ख्वाहिशों सा खोला. गाईज आम्ही आलो होतो पुढे हायवे. याच्या गाडीचा बेल्ट तुटलाय. फुल रेमटवली भावाने गाडी. आणि हा ड्रायव्हर आणि साईड किन्नर दोघं जण बघ धक्का मारते. आम्ही तर चाललोय. चले बाय पटापट. गाईज आम्ही चाललोय आता त्या गरिबांना मदत करायला. ते आपले दोघं एकटेच गाडीला धक्का मारत आणतात. आणि नशीब आम्हाला इथे जस्ट खाली एक गॅरेज भेटलं आहे. तिकडे जाऊ आता, जरा गाडी रिपेअर करू. त्याशिवाय काय पुढे जाता येणार नाही आहे. आणि हेच ते 2 आपले गरीब मित्र. काहीच म्हणून मी या लोकांना ट्रॅकिंगला कुठे घेऊन नाही जात आहे. ते काही पालतू गेली असते यांची. दोघंच धक्का मारतात आता. यो पहिली लागलेली नाट नंतर अवधसा पनवती बूम. गाईज मला यांच्यावर हसायला पण येते आणि वैताग पण आलाय. बसून फुल कंटाळा आला होता. त्यात बाईची पनवती लागली. सो आम्ही काहीच नाही करू शकत आहे त्याला. सो जाऊया आता, बघूया किती टाईम लागतो रिपेअरिंगला. आणि नंतरला आपण कंटिन्यू करू. सो बाय. सो मित्रांनो, गाडी पण रिपेअर झाली आणि आता परत आम्ही मार्गाला लागलो. बाय बाय. चलो बाय 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 मिनी. तर गाईज आत्ताच आपण ट्रिप एंड केली आणि जस्ट पोहोचतोय आता आपण घरी. सगळे मित्र पण आपापले घरी गेले. सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर कसा आहे तो सांगा. आणि आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा.